शांतता. नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो विषय आहे अग्निसुरक्षा. बघा, आग ही जेवढी आपली मैत्रीण आहे, जेवढी ती उपयोगी आहे, तितकीच ती धोकादायकही ठरू शकते, नाही का? चला तर मग आज आपण या आगीचं रहस्य उलगडूया आणि तिच्यावर प्रभुत्व कसं मिळवायचं हे शिकूया. एक छोटासा प्रवास करूया एकत्र. तर या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघूया की आग म्हणजे नक्की काय, मग तिला रोखण्यासाठी काय करायचं, आपलं पहिलं संरक्षण. त्यानंतर आपण आगीचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊ, मग योग्य हत्यार कोणतं निवडायचं ते बघू आणि सगळ्यात शेवटी एक आपत्कालीन कृती योजना कशी तयार करायची हे सुद्धा पाहू. ओके, चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आगीचं शरीरशास्त्र म्हणजेच फायर ट्रँगल किंवा अग्नित्रिकोण समजून घेऊया. आता आग म्हणजे काय हे तसं खूप सोपं वाटतं, बरोबर? पण खरं तर प्रत्येक आगीमागे एक साधं विज्ञान आहे, एक त्रिकोण आहे. हा बघा, हाच तो अग्नित्रिकोण. आग लागण्यासाठी ना फक्त 3च गोष्टींची गरज असते. एक म्हणजे इंधन, दुसरं उष्णता आणि तिसरं ऑक्सिजन. आणि गंमत काय माहितीये, या तिघांपैकी फक्त एक जरी गोष्ट आपण काढून टाकली की आगीचा खेळ संपला. खरं तर हे इतकं सोपं सूत्र आहे आणि हेच सूत्र आग रोखण्याची आणि विझवण्याची गुरुकिल्ली आहे. तर या त्रिकोणाची पहिली बाजू आहे इंधन. आता इंधन म्हणजे काय? सोपं आहे, जळू शकणारी कोणतीही गोष्ट, मग ते लाकूड असो, कागद असो किंवा पेट्रोल आणि गॅससारख्या गोष्टी, हे सगळं इंधन आहे. ओके, दुसरी बाजू आहे उष्णता. ही ती ऊर्जा आहे जी इंधनाला त्याच्या ज्वलन तापमानापर्यंत पोहोचवते, म्हणजे इतकं गरम करते की ते पेट घेऊ शकतं. अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण जेव्हा काडी ओढतो तेव्हा निर्माण होणारी उष्णता. आणि तिसरी आणि तितकीच महत्त्वाची बाजू म्हणजे ऑक्सिजन. आपल्या आजूबाजूच्या हवेत जो ऑक्सिजन असतो ना, तोच आगीला जळत राहण्यासाठी मदत करतो. समजा ऑक्सिजनच नसेल तर आग टिकूच शकत नाही. तर मग आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आग विझवायची असेल तर काय करायचं? अगदी सोपं, हा त्रिकोण तोडायचा. म्हणजे काय करायचं तर ह्या 3 मित्रांना, इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन, यांना एकमेकांपासून वेगळं करायचं. एक तर जळणारं इंधनच काढून टाका किंवा ऑक्सिजनचा पुरवठा बंद करून तिचा श्वास कोंडा, नाहीतर पाण्यासारख्या गोष्टीने उष्णता कमी करून तिला थंड करा. झालं. आणि विचार करा, हा त्रिकोण तोडण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता असेल? बरोबर, तो त्रिकोण तयारच होऊ द्यायचा नाही. आणि म्हणूनच आपला पुढचा भाग आहे प्रतिबंधावर, आपलं पहिलं संरक्षण. कारण म्हणतात ना, इलाज करण्यापेक्षा प्रतिबंध बरा. आग लागल्यावर विझवण्यापेक्षा ती लागूच न देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बघा, काही अगदी सोप्या सवयी आहेत ज्या आगीचा धोका खूप कमी करू शकतात. उदाहरणार्थ, जिथे कागद किंवा लाकडाचा कचरा साठतो ती जागा नेहमी स्वच्छ ठेवा. एकाच इलेक्ट्रिकल सॉकेटवर खूप जास्त भार टाकू नका. खराब वायरी वापरू नका. ज्या उपकरणांमधून उष्णता बाहेर पडते त्यांच्याजवळ ज्वलनशील पदार्थ ठेवू नका. आणि हो, काम झाल्यावर टॉर्च किंवा ब्लोलॅम्पसारखी उपकरणं बंद करायला विसरू नका. या अगदी छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण त्या खूप मोठा फरक घडवू शकतात. बरं, पण समजा आपण इतकी सगळी काळजी घेतली आणि तरीही आग लागलीच तर काय? इथे एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. ती म्हणजे सगळ्या आगी सारख्या नसतात. हो, खरंच, जसे आपले शत्रू वेगवेगळे असतात तसे आगीचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक प्रकाराशी लढण्यासाठी आपल्याला वेगळं शस्त्र वापरावं लागतं. मुख्यतः आगीचे 4 वर्ग किंवा क्लासेस आहेत: ए, बी, सी आणि डी. क्लास ए म्हणजे घन पदार्थांची आग, जसं की लाकूड, कागद, कापड. क्लास बी म्हणजे पेट्रोल, डिझेलसारख्या द्रव पदार्थांची आग. क्लास सी म्हणजे गॅसची आग. आणि क्लास डी हा जरा वेगळा आहे. हा आहे ज्वलनशील धातूंना लागणारी आग. चला, आता यांना जरा जवळून ओळखूया. सगळ्यात पहिला आहे क्लास ए. यात लाकूड, कागद, कापड अशा आपल्या रोजच्या वापरातल्या घनवस्तू जळतात. आणि ही आग विझवण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय आहे पाणी. पाण्याने तिला थंड करायचं. आता येतो क्लास बी. ही आहे तेल, पेट्रोल किंवा पेंटसारख्या ज्वलनशील द्रवांची आग. आणि इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या आगीवर पाणी कधीही टाकू नका. कारण तेल पाण्यापेक्षा हलकं असतं, ते पाण्यावर तरंगून आगीला आणखी पसरवतं. इथे आपल्याला तिचा श्वास कोंडावा लागतो, म्हणजे ऑक्सिजनचा पुरवठा बंद करावा लागतो. पुढचा आहे क्लास सी. ही आग लागते ज्वलनशील गॅसमुळे, जसं की आपल्या घरातला LPG गॅस. अशावेळी आग विझवण्यापेक्षा सर्वात सुरक्षित गोष्ट काय असेल तर गॅसचा पुरवठा जिथून होतोय तोच बंद करणं. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा प्रकार म्हणजे क्लास डी. ही आहे ॲल्युमिनियम, मॅग्नेशियमसारख्या ज्वलनशील धातूंची आग.
ही खूप वेगळी असते आणि हिला विझवण्यासाठी पाणी किंवा नेहमीचे अग्निशामक चालत नाहीत. यासाठी खास प्रकारची पावडर आणि विशेष उपकरणं लागतात. ओके, तर आता आपल्याला आगीचे वेगवेगळे प्रकार कळाले आहेत. मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की कामासाठी योग्य साधन निवडायचं कसं? म्हणजे या वेगवेगळ्या आगींसाठी योग्य अग्निशामक कसं निवडायचं? कारण एकच अग्निशामक सगळ्या प्रकारच्या आगींवर काम करत नाही. इथे 2 मुख्य प्रकारची उदाहरणं बघूया. डावीकडे आहे वॉटर एक्स्टिंग्विशर. नावाप्रमाणेच यात पाणी असतं आणि हे फक्त क्लास एच्या आगीसाठी म्हणजे लाकूड किंवा कागदाच्या आगीसाठी वापरायचं. आणि उजवीकडे आहे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 एक्स्टिंग्विशर. हा क्लास बी म्हणजे द्रवांच्या आगीसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिकल आगीसाठी वापरतात. हे एक वाक्य आहे, ते कायमस्वरूपी लक्षात ठेवा. चुकीच्या प्रकारचं अग्निशामक वापरल्यास परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडू शकते. आपण आत्ताच बघितलं की तेलाच्या आगीवर पाणी टाकल्यास काय होतं. त्यामुळे योग्य अग्निशामकाची निवड करणं हे कधीकधी जीवन मरणाचा प्रश्नसुद्धा ठरू शकतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण बरीच माहिती घेतली. पण आता वेळ आहे ज्ञानाला कृतीत उतरवण्याची. म्हणजेच तुमची आपत्कालीन कृती योजना काय असायला पाहिजे? आग लागल्याचं दिसल्यावर नक्की काय करायचं याची एक पक्की योजना डोक्यात तयार पाहिजे. आग लागल्यास काय करायचं? 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली, अलार्म वाजवा. म्हणजे क्षणाचाही विचार न करता आग आग असं मोठ्याने ओरडा. आजूबाजूला काही अलार्म किंवा सायरन असेल तर तो वाजवा. दुसरी पायरी, जर तुम्हाला सुरक्षित वाटत असेल तरच मेन स्विच, पंखे आणि एक्झॉस्ट बंद करा. तिसरी पायरी, बाहेर पडा किंवा लढा. जर तुम्हाला प्रशिक्षण मिळालं नसेल तर आग विझवण्याचा प्रयत्न करू नका, सरळ बाहेर पडा. पण जर प्रशिक्षण असेल तर परिस्थितीचा आढावा घ्या आणि योग्य अग्निशामक वापरा. आणि चौथी पायरी, घटनेची नोंद करा. सगळं शांत झाल्यावर जे काही घडलं त्याची माहिती द्या, म्हणजे भविष्यात अशा घटना टाळता येतील. चला तर मग आपण आज जे काही शिकलो त्याची एक छोटीशी चेकलिस्ट बनवूया. पहिलं, अग्नी त्रिकोण नेहमी लक्षात ठेवा. इंधन, उष्णता, ऑक्सिजन. दुसरं, प्रतिबंधाला प्राधान्य द्या, म्हणजे आग लागूच देऊ नका. तिसरं, आगीचे 4 मुख्य प्रकार ओळखा, A, B, C आणि D. चौथं, नेहमी आगीच्या प्रकारानुसार योग्य अग्निशामक निवडा. आणि 5वं, तुमची आपत्कालीन योजना नेहमी तयार ठेवा. आता तुमच्याकडे ज्ञान आहे, पण खरा प्रश्न हा आहे की तुमच्याकडे योजना आहे का? यावर नक्की विचार करा, कारण शेवटी तयारी हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा आहे.